कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अन्नपूर्णा मॅडम आणि राजन काका या दोघांच्या समोर सरू जिवंत असल्याचं सत्य येणार आहे. तर नयनताराच्या घरी कमळी, निंगी आणि सरू या तिघ्याजणी राहत असतात. कारण का, तर कमळीला हॉस्टेलमधून काढण्यात आलेलं असतं म्हणून. पण प्रेक्षकांनो, ही गोष्ट नयनताराला अजिबात आवडलेली नसते. कारण का, तर इथे ऋषी आपल्याबरोबर कमळी, सरू आणि निंगी या तिघींनासुद्धा आपल्या घरी घेऊन आलेला असतो आणि त्यामुळे नयनतारा खूपच जास्त चिडलेली असते. त्याच्यामध्ये इथे आता सरू आजारी असल्यामुळे तिला काही गोष्टी लक्षात राहत नसतात आणि त्याचमुळे प्रेक्षकांनो, इथे रागाच्या भरामध्ये नयनताराने सरूला घरातून बाहेर काढलेलं असतं, तिला चक्क हकलून दिलेलं असतं आणि त्याच वेळेला दारामध्ये अन्नपूर्णा, राजन काका आलेले असतात आणि राजन काकांनी इथे आता पडणाऱ्या सरूला पकडताच त्यांच्यासमोर खूप मोठ्या सत्याचा खुलासा झालेला असतो. कारण सरू म्हणून जे लोक तिला ओळखत असतात ती सरू नसून गौरी आहे, हे आता राजन काकांच्या आणि अन्नपूर्णाच्या समोर आलेलं असतं आणि त्यामुळे राजन काकांनी इथे आता सरू म्हणजे गौरी आणि त्यांच्या नात्याचा खुलासा नयनताराच्या समोरच केलेला असतो आणि नयनताराला गौरी माझी बायको असल्याचं सांगताच नयनताराच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सरूचा झालेला अपमान या गोष्टीचा राजन काकांना राग आलेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, कमळीने सरूला हॉस्टेलवरती त्यांच्या रूममध्ये ठेवलेलं असतं आणि सरूला काही गोष्टी आठवत नसतात. तिला फक्त 5-6 वर्षांची कमळी, तिचे आबा आणि अन्नपूर्णा आणि राजन आणि इथे आजोबा एवढेच लोक तिला आठवत असतात. त्यानंतर जे जे काही घडलंय ना, त्यातलं सरूला काहीसुद्धा आठवत नसतं. म्हणजे ऋषीचे आई वडील तिला कुणीही आठवत नसतं. जरी पण साधना मावशी म्हणून सरूने त्यांच्या इथे काही महिने काम केलं असेल, पण तरीसुद्धा तिची याददाश्त गेल्यामुळे तिला काहीही आधीचं आठवत नाही आहे. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता लवकरच त्या सर्व गोष्टी सरूच्या समोर येणार आहेत, पण वेगळ्या पद्धतीने. तर इथे आता कमळीने सरूला हॉस्टेलच्या रूममध्ये ठेवल्यानंतर तिला खूप जास्त भीती वाटत असते. जर आईला इथे कुणी बघितलं तर, आई जर बाहेर गेली आणि तिला कुणी बघितलं आणि इथून हकलून दिलं तर, बऱ्याचशा गोष्टी तिच्या मनामध्ये येत असतात. त्यामुळे जेव्हा इथे सरू चुकून आता रात्रीच्या वेळी बाहेर येते, तेव्हा तिथल्या मुली, हॉस्टेलमधल्या मुली तिला पकडतात आणि म्हणतात, तुम्ही इथे काय करताय, कोण आहात तुम्ही, आमच्या कॅम्पसमध्ये बाहेरचं कुणाला येणं अलाउड नाही आहे. तेव्हा कमळी म्हणते की माफ करा, मी यांना ओळखते, यांची अवस्था बघा, यांचा अपघात झाला आहे म्हणून मी यांना फक्त घेऊन आले. काही दिवसांचाच प्रश्न आहे, मी त्यांना इथून पाठवून देणार आहे, त्यांची व्यवस्था मी दुसरी कुठेतरी करेन. कारण का, सरूची खरी ओळख सांगायला ती तर कमळीला ओळखतच नाही, मग उगाच कुणी गैरफायदा घ्यायला नको म्हणून कमळीने आपल्या मैत्रिणींना हॉस्टेलमधल्या खोटं सांगितलेलं असतं की त्यांचा अपघात झाला आहे, त्या सगळं काही विसरल्यात म्हणून मी त्यांना इथे घेऊन आले. तेव्हा तिच्या मैत्रिणीसुद्धा तिला मदत करतात की आम्ही कुणीही कुणाला काही सांगणार नाही, पण इथे अनिकाच्या मैत्रिणीसुद्धा आहेत, त्यांच्यापासून यांना सेफ ठेव, नाहीतर त्या अनिकाला सांगतील आणि मग तुझ्यावरती ॲक्शन घेतली जाईल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, कमळीला हे म्हणणं पटतं. तेव्हा निंगी म्हणत असते, आपल्याला लवकरात लवकर सरू काकीची दुसरीकडे कुठेतरी व्यवस्था करावी लागेल, नाहीतर आपल्याबरोबर त्यांनासुद्धा इथून बाहेर काढलं जाईल, मग आपणच कुठे जायचं. तेव्हा कमळी म्हणते की मी जाते, अन्नपूर्णा आजीकडे जाते आणि तिथे गेल्यानंतर आता अनिका तिला वाटेल तसं बोलते की तू भिकारी आहेस, इथे फक्त तू तुझ्या स्वार्थासाठी येतेस, माझ्या आजीकडून पैसे उकळायला येतेस, तिच्याकडून मदत घ्यायला येतेस. आणि तेव्हा कुठेतरी कमळीला आता त्या गोष्टीचं वाईट वाटत असतं. आणि नंतर प्रेक्षकांनो, तिथे आता राजन काका आणि अन्नपूर्णाजवळ बोलत असतानाच त्या ठिकाणी फोन आलेला असतो बंड्याचा आणि बंड्या म्हणत असतो की कमळी, अगं RTO ऑफिसमधून फोन आला होता, तिथे तुझी माहिती काढायला सांगितली होतीस ना गाडीची, ती माहिती काढली गेले, तुम्ही लवकरात लवकर तिथे जा.
तेव्हा कमळी आणि ऋषी दोघेजण RTO ऑफिसमध्ये जातात. कारण का कामिनीने कमळीचं बोलणं ऐकलेलं असतं. कमळी जेव्हा ऋषीला सांगत असते की RTO ऑफिसमधून फोन आला होता, माझ्या बाबांच्या गाडीचा नंबर आणि माझे बाबा नक्की कोण आहेत ना हे आपल्याला कळणार आहे, चला लवकर तिथे जाऊया. हे बोलणं ऐकल्यानंतर कामिनी काही गुंड लोक घेऊन जाते आणि त्या ऑफिसमध्ये जाऊन तिथल्या त्या कर्मचाऱ्यांना मारहाण करून सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट हे जाळून टाकलेले असतात. तेव्हा कामिनीने कमळीचा हा डावसुद्धा उधळून लावलेला असतो. आणि नंतर इथे कमळी म्हणते, आता काय करायचं, म्हणजे ती व्यक्ती माझ्यावरती लक्ष ठेवू नये, मी माझ्या खऱ्या बाबांचा शोध घेते हे सुद्धा त्या व्यक्तीला माहिती आहे, म्हणजे माझ्या आणि माझ्या बाबांची भेट होऊ नये असं कुणाला तरी वाटतंय आणि तेच लोक आम्हाला एकमेकांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतायत. तेव्हा ऋषी म्हणतो, मग आता काय करायचं. तेव्हा निंगी फोन करते आणि म्हणते, कमळे अगं लवकरात लवकर इथे ये, ही अनिका इथे आली आहे, ती प्रॉब्लेम क्रिएट करते. कारण कमळीला इथे एक्सपोज करण्याचा अनिकाने प्रयत्न केलेला असतो. अनिकाच्या मैत्रिणींनी तिला फोन करून सांगितलेलं असतं की कमळीने हॉस्टेलमध्ये तिच्या रूममध्ये कुणाला तरी लपवले. तेव्हा अनिकाचा गैरसमज होतो, तिला असं वाटतं की ऋषीला घरातून हकलून दिले म्हणून ऋषी तिथे राहत असेल, म्हणून ती बघण्यासाठी त्या ठिकाणी आलेली असते. तेव्हा निंगी तिला दरवाजा उघडू देत नाही, कारण का सरू झोपलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कमळी धावत पळत येते. तेव्हा अनिका म्हणत असते, कमळी टमळी गावछाप, मला माहिती आहे तू इथे कुणाला तरी लपवून ठेवलेस, ऋषी आहे ना तिथे. ती म्हणते, ऋषी सर नाही आहेत तिथे, ऋषी सर कसे काय असतील. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जबरदस्तीने आता तिथे ज्या लक्ष ठेवायला मॅडम असतात त्या पण तिथे आलेल्या असतात आणि मग त्या म्हणतात की कमळी आतमध्ये कुणी नाही आहे ना, मग तुला घाबरायची गरज काय आहे, दरवाजा उघड ना बाळा, आतमध्ये जाऊ दे आम्हाला बघायला. तेव्हा दरवाजा उघडल्यानंतर तिथे आता प्रिन्सिपलला सुद्धा अनेकाने बोलवलेलं असतं आणि त्याचबरोबर तिथल्या मॅडमसुद्धा असतात. तेव्हा इथे त्या मॅडम आणि प्रिन्सिपल सर बघतात तर काय, तिथे सरू असते. सरू अंगावरती पांघरून घेऊन आता शांतपणे झोपलेली असते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कमळीला तिथून बाहेर काढण्यात आलेलं असतं. इथे फक्त तुम्हाला राहण्याची इथे मुभा आहे, बाकी कुणालाही नाही. तेव्हा इथे अनिका म्हणते, मी म्हणाले होते ना या कमळीने कुणाला तरी इथे लपवून ठेवले म्हणून. त्यानंतर इथे कमळी आपल्या आईची खरी ओळख सांगत नाही. ती म्हणते की ह्या ज्या काकी आहेत ना त्या आपली ओळख विसरल्यात, तेव्हा मी फक्त त्यांची मदत करत होते. तेव्हा प्रिन्सिपल सर अनिकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण अनिका काही ऐकत नाही. ती सगळ्यांना भरीस पाडते आणि म्हणते, आत्ताच्या आत्ता लवकरात लवकर तुम्ही एक काम करा, या गावछाप कमळीला आणि ही जी कुणी बाई आहे ना तिला इथून आत्ताच्या आत्ता हकलून द्या, मला इथे कुणीही नको आहे, नाहीतर मी तुमच्यावरती ॲक्शन घेईना. इथे कुणीही रूल्स ब्रेक केलेले चालत नाही आणि ह्या कमळीने खूप मोठा ब्रेक केला आहे रूल, त्यामुळे तुम्ही हिला इथून आत्ताच्या आत्ता घालवा. त्यामुळे प्रेक्षकांनो कमळी, निंगी आणि सरू या तिघींनासुद्धा हॉस्टेलमधून आता बाहेर काढलं जातं आणि तिच्या रूमला लॉक केलं जातं. ही गोष्ट आता ऋषीला कळते आणि तेवढ्यातच इथे कामिनीने जाऊन नयनताराला सांगितलेलं असतं की तुझा ऋषी आहे ना त्या कमळीबरोबर ते हॉस्टेलमध्ये राहतो आहे, माहिती आहे का तुला. तेव्हा इथे आता घरी सतीश पण आलेला असतो. तेव्हा सतीश काका म्हणतात, नयनतारा हे सगळं तुझ्यामुळे होतं आहे, तेव्हा जे काही आहे ते बाजूला ठेव आणि ऋषीला घरी बोलव. तुला वाटत असेल माझी तब्येत नीट राहावी तर माझा ऋषी मला माझ्या डोळ्यासमोर हवा आहे. तेव्हा सायबा ऋषीला फोन करतो आणि म्हणतो, ऋषी लवकरात लवकर घरी ये, तुला नयनतारा मॅडमने बोलवले. आणि तेवढ्यातच इथे कमळीचा प्रॉब्लेम झालेला असतो. तेव्हा इथे ऋषी तिला समजवायला गेलेला असतो की आता पुढे काय करायचं. तेव्हा ती म्हणत असते, मला टेन्शन आले. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ऋषी म्हणत असतो, कमळी चल माझ्याबरोबर, साधना मावशीने आमच्या इथे काम केलं आहे, तर आईची आता चांगली ओळख आहे त्यांच्याबरोबर, त्यांना बरं नाही आहे हे समजल्यानंतर आई त्यांना ठेवून घेईल, चल तुम्ही तिथे आमच्या इथे आउट हाऊसमध्ये राहा. त्यानंतर प्रेक्षकांनो ऋषी आता कमळीला, निंगीला आणि सरूला घरी घेऊन आलेला असतो. खरं तर कमळीने जायला नको होतं, आधीच तिच्यामुळे त्यांच्या घरामध्ये खूप जास्त वाद झालेले असतात, पण ऋषी तिला आग्रह करतो आणि आपल्याबरोबर घेऊन जातो. तसंही सरू मावशीच्या जीवाला धोका आहे, तेव्हा तू चल आमच्याबरोबर. आणि त्यानंतर इथे ऋषी जबरदस्तीने कमळी, निंगी आणि सरू यांना घेऊन आपल्या घरी येतो. तेव्हा नयनतारा म्हणते, हे सगळं काय आहे ऋषी. तेव्हा ऋषी म्हणतो, आई या घरामध्ये तू मला का बोलवलेस. ती म्हणते, मी तुला एकट्याला परत बोलवले या घरामध्ये, या सगळ्यांना नाही, तू का घेऊन आलेस त्यांना. तेव्हा ऋषी म्हणतो, आई कारण ते गरजेचं होतं, इथे आता सरू मावशींना आपल्या आधाराची गरज आहे गं,
त्यांना काही दिवस इथे राहू दे, त्यांची आम्ही दुसरी राहण्याची व्यवस्था करणार आहोत, फक्त थोडे दिवस राहू दे. तुला वाटत असेल आई की या घरामध्ये मी यावं, तर हे तिघंजणं पण थोडे दिवस का होईना पण इथे राहतील, मी तुला विनंती करतो. तेव्हा सतीश काका म्हणतात की ठीक आहे. तसंही साधना मावशी जेव्हा इथे काम करत होत्या तेव्हा राहतच होत्या ना, त्याच रूममध्ये आपण त्यांना राहायला परवानगी देऊया. तेव्हा इथे नयनतारा आता म्हणत असते मी यांना घरामध्ये नाही घेणार. तेव्हा सतीश काका आणि ऋषी समजावतो आणि मग नयनतारा काहीच बोलत नाही. कमळी त्या घरामध्ये सरूला घेऊन आता येते. कमळीलासुद्धा राहायचं नसतं, पण आता तिचा नाईलाज असतो. त्यानंतर इथे कमळी, तिची आई आणि निंगी ज्या रूममध्ये साधना राहत असते ना, त्याच रूममध्ये त्यांना राहण्याची परवानगी दिलेली असते. तेव्हा कमळी तिथेच राहत असते आणि त्यानंतर कमळी आणि निंगी दोघीजणी कॉलेजला निघून जातात. नयनताराला कमळी म्हणते की माझ्यामुळे तुम्हाला त्रास नाही होणार, आम्ही लवकरच कुठेतरी राहण्याची व्यवस्था करू आणि निघून जाऊ. त्यानंतर नयनतारा म्हणते ते लवकरच बरं होईल, नाहीतर हे तुझ्यासाठी आणि तुझ्या आईसाठी चांगलं नाही होणार. त्यानंतर इथे आता कमळी आणि निंगी कॉलेजला गेल्यानंतर सरू आता बाहेर आलेली असते आणि ती कमळी कमळी ओरडत असते. तेव्हा इथे नयनतारा आता सरूला म्हणते बाद झाले तुमची ही नाटकं, आई आणि मुलीने फसवल्या आम्हाला, तुमच्या मुलीने जी थेरं केली आहेत ना, माझ्या मुलाला नादी लावले. तेव्हा सरूला ते काहीच आठवत नसतं, कारण तिची याददाश्त गेले. तेव्हा ती म्हणत असते ओ मॅडम तोंड सांभाळून बोला, काय बोलताय काय तुम्ही, तुम्हाला तरी कळतंय का, तुमची हिंमत कशी झाली माझ्या कमळीबद्दल असं बोलायची. तेव्हा इथे नयनतारा म्हणते तुमची हिंमत कशी झाली हो माझ्याबद्दल असं बोलायची, माझ्याबरोबर बोलताना विचार करून बोला. तोपर्यंत इथे आता सतीश काका डिस्चार्ज झालेले असतात, घरी आलेले असतात. त्यांना हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांना बघण्यासाठी अन्नपूर्णा आणि राजन काका हे दोघेजणं आता नयनताराच्या घरी यायलाच निघालेले असतात. ते म्हणतात की सतीशला बघायला जाऊया. अचानकपणे त्यांना हार्ट अटॅक आला. त्यानंतर इथे आता नयनतारा आणि सरू या दोघींमध्ये मिसअंडरस्टँडिंग झालेलं असतं. सरूला काहीच गोष्टी आठवत नसतात. नयनताराला वाटत असतं ती नाटक करते आणि त्यामुळे चिडलेली नयनतारा सरूला म्हणते आत्ताच्या आत्ता इथून चालती हो, तुझी हिंमत कशी झाली इथे यायची गं. आणि ती तिला घरातून आता हाताला धरून बाहेर काढत असते. आणि त्याच वेळेला नयनतारा आणि राजन दोघेजणं त्या ठिकाणी आलेले असतात. तेव्हा पडणाऱ्या इथे गौरीला आता राजन काका पकडतात आणि म्हणतात अरे अरे एक मिनिट, काय झालं सावकाश. तेव्हा तो बघतो तर काय, तेव्हा इथे गौरीसुद्धा राजन काकांना ओळखते, अन्नपूर्णाला ओळखते. ती म्हणते आवं तुम्ही इथे. तेव्हा राजन काका म्हणतो गौरी. तेव्हा तो म्हणतो नयनतारा गे काय आहे, तू असं का बाहेर काढतेस. तेव्हा इथे नयनतारा म्हणते तुम्हाला माहिती नाही आहे कशी आहे, साधना म्हणून आमच्या इथे राहत होती, ही त्या कमळीची आई आहे. तेव्हा इथे राजन काका म्हणतात काय, कमळीची आई गौरी. तेव्हा इथे राजन काका म्हणतात अगं तुला कळतंय का नयनतारा, हीच माझी बायको आहे, पहिली बायको माझी गौरी. आणि कमळीची आई म्हणजे कमळी माझी मुलगी झाली, जिला आम्ही इतक्या वर्ष शोधतोय. दोघेजणं आतुरतेने आम्ही त्यांची वाट बघतोय. बरं झालं माझी गौरी मला सापडली. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता राजन काकांनी गौरीला पाहताच नयनतारासमोर आपल्या नात्याचा खुलासा करत त्यांनी तिला सत्य सांगितलेलं असतं की ही माझी बायको गौरी आहे. हो ना गौरी. ती म्हणते हो. अहो तुम्ही का नाही आलात, आपली मुलगी गावाकडे आहे. तेव्हाच प्रेक्षकांनो त्या ठिकाणी आता ऋषी आलेला असतो आणि तो सांगतो की त्यांचा अपघात झाला तेव्हा त्यांच्या डोक्याला मार लागलाय. जेव्हा कमळी 5-6 वर्षांची होती तेव्हापर्यंतच त्यांना आठवते, बाकीचं त्यांना काही आठवत नाही आहे. तेव्हा राजन काका म्हणतात पण बरं झालं निदान देवाने माझ्या सरूला एवढं तरी आता आठवण दिले की तिला मी लक्षात आहे, लहानपणीची कमळी का होईना ती लक्षात आहे, माझी आई लक्षात आहे. त्यामुळे इथे आता सरू लगेचच अन्नपूर्णाच्या पाया पडते, आशीर्वाद घेते, राजनच्या पाया पडते. आणि त्यानंतर राजन म्हणतो ही नयनतारा आहे माझी मैत्रीण. तेव्हा ती म्हणते हो का, नाही खरंच मला माहिती नव्हतं, नाहीतर मी अजिबात काही बोलले नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो अशा रीतीने राजन आणि गौरीच्या नात्याचं सत्य समजताच नयनतारा आता गप्प बसलेली असते. तेव्हा राजन काका म्हणतात सरू गौरी मी आता तुझं काही ऐकणार नाही आहे, तुला आपल्या घरी यावं लागणार आहे. बरं झालं आम्ही आज इथे सतीशला बघायला आलो म्हणून माझी गौरी मला सापडली. तब्बल 18 वर्ष मी तुझी वाट बघितली गौरी, 18 वर्ष. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता नयनताराची बोलतीच बंद झालेली असते. कारण का, जिला ती इथे गरीब भिकारी समजत असते ती राजनची बायको असते आणि कमळी त्याची मुलगी. हे सत्य नयनताराच्या समोर आल्यानंतर तिची बोलतीच बंद झालेली असते.